आता बातम्या आहे उत्तर भारतामधून। जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळला आणि यानंतर पूरस्थिती निर्माण झाली आहे। सततच्या पावसामुळे नदी आणि नाल्यांना मोठा पूर आलेला असून अनेक भाग जलमय झालेत। पुरामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे। प्राथमिक माहितीनुसार पुरात तब्बल 500 वाहनं वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे। स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी तातडीने मदत कार्य सुरू केलंय। पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असून काही रस्ते वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलेत। पुराचा वेग अधिक असल्यामुळे अनेक ठिकाणी संपर्क देखील तुटलाय। दरम्यान प्रशासनाने नागरिकांना नदी, नाले आणि पूरग्रस्त भागाजवळ जाणं टाळण्याचं आवाहन केलंय। हवामानातील बदल लक्षात घेऊन पुढील काही तास सतर्क राहण्याच्या सूचना जारी करण्यात आल्यात। तर जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळला आणि त्यानंतर आता पूरस्थिती निर्माण झालेली आहे। ठिकठिकाणी बचाव कार्य हे राबवलं जात आहे, कारण अनेक भागांचा संपर्क तुटला या पुरामुळे। सततच्या पावसामुळे नदी आणि नाल्यांना मोठा पूर आलेला आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती स्थानिक प्रशासन सध्या अलर्ट मोडवरती आहे। सर्व नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन सातत्याने केलं जात आहे। दरम्यान या पुराच्या पाण्याचा प्रचंड फटका बसलेला आहे, कारण जवळपास 500 पेक्षा अधिक वाहनं या पुराच्या पाण्यामुळे वाहून गेली आहेत असंही सांगितलं जात आहे। दरम्यान मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा तसंच वैष्णोदेवी यात्रा स्थगित करण्यात आली आहे। जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय। भूस्खलनाच्या शक्यतेमुळे पहलगाम आणि बाल्टाल या दोन्ही पारंपरिक मार्गावरून जाणारी अमरनाथ यात्रा पूर्णपणे स्थगित करण्यात आली आहे। भाविकांनी तिथून पुढे जाण्याची त्यांना परवानगी नाहीये। तर मुसळधार पावसामुळे वैष्णोदेवी मार्गावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्यामुळे यात्रेकरूंना जम्मू आणि रामबन इथल्या निवास केंद्रावरच तुर्तास थांबवण्यात आलंय।